बुवा गायब होण्याआधी शेवटचं फक्त तुम्हीच पाहिलं होतं त्यांना. तुम्ही नक्की त्यांना तुमच्या गाडीतून उतरवलत ना? त्याच्या निघून जाण्यामागे माझा हात आहे. आता मी स्वतःला निर्दोष सिद्ध केल्याशिवाय शांत बसणार नाही. अजूनही राणीचाच विचार करतोयस का? नाही, असं काही नाही. सगळं ठीक आहे ना? ठीक आहे. बुवा सापडत नाहीये याच थोडं टेन्शन आलंय. सापडतील रे बुवा. मला एक गोष्ट मात्र कळली आहे की लग्नानंतर आपली मुलं बदलतात. असं का बोलतेस आई? आता तुझंच बघ ना. तुझं लग्न झाल्यापासून तू तरी कुठे माझ्याशी नीट बोलतोयस, वागतोयस. आता तुझं सगळं जग त्या राणीभोवतीच तर फिरतंय. तुला आईपेक्षा ती राणी जवळची वाटू लागली. हो राणे, अगं बुवा तुला जवळच आहे. तुझा त्यांच्यावर जीव आहे हे मला माहित आहे. पण बुवानी सांगितलेली गोष्ट तुला माहित आहे की तू तुझ्या आईपासून का दडवलीस? अरे रतन, त्यावेळी आई बुवांना ती गोष्ट माझ्यापासून लपवायची होती. आता आईला जर कळालं की मला ती गोष्ट आधीच माहिती तर तिचं मन दुखावलं जाईल. मला कळतच नाहीये तिच्याशी काय बोलू. आणि आता आहे ना, बुवांचं सापडणं जास्त गरजेचं आहे. अरे बुवांनी त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट केलं नसेल ना, असा विचार करून आई नुसती रडते. मला पण भीती वाटायला लागली आता. अगं राणे, वाटणारच की. अरे रतन, जवळचा माणूस असं न सांगता निघून गेल्यावर आहे ना, मनाला नुसती हुरहुर लागते बघ. जीवाचं वर खाली होतोय. हातापायाचं अवसान गळून गेल्यासारखं झालंय. राणे, अगं सावर स्वतःला. तूच अशी हल्लीस तर तुझ्या आईला कोण सावरणार? बुवा सापडतील, आपण शोधू कितीच नाही. माझ्या मनात किती कालवा कालव झाली हे मी तुला काय सांगू रतन. अरे जर मी आता आईला काही बोलले असते तर माझं आणि इंद्रजित सरांचं नातं कसं आहे हे मला तिला सांगावं लागलं असतं. आणि आता ती बिचारी ह्याच आशेवरती जगते की तिची लेक सुखात आहे. कसं सांगणार होते मी तिला माझ्या नात्याबद्दल? कसं सांगू मी तुला आमच्या नात्याबद्दल आई? इंद्रा, तू किती नाही म्हणालास ना तरी मी तुला चांगलीच ओळखते. तुझा चेहराच सांगतोय मला सगळा. तुला ती राणी जवळची वाटायला लागली आहे, बरोबर ना? काय झालं? काही बोलत का नाहीयेस? तुझं गप्प राहणंच सांगतोय तुझं उत्तर काय आहे. तुला बोलायचंच नाहीये का इंद्रा? नाही, हरकत नाही, ठीक आहे. हे बघ, आधीचं सगळं जाऊ देत, पण मला सांग ना, आत्ता तुझं आणि राणीचं नातं कसं आहे? आई, आमच्या नात्याला आत्ता कुठे सुरुवात व्हायला लागली होती. आत्ता कुठे मी तिच्यात इन्व्हॉल्व्ह होऊ लागलो होतो. पण अचानक गोष्टी बदलल्या. माझ्या मनात भलतंच आहे, पण राणी माझ्यावर रुसली आहे. माझ्यामुळे ती खूप दुखावली. काय रे, काय झालंय? इंद्रा, तू अचानक इतका शांत शांत का झालायस? राणी नाहीये म्हणून करमत नाहीये का? का दुसरं काही कारण आहे? नाही आहे, तसं काही नाही. मग तुझं काही बोलणं होत नाही का राणीशी? तशी ती बिझीच असेल ना. अरे मग काय बिनसलं इंद्रा? तुझा चेहरा बघ किती पडलाय. म्हटलं नाही, काही झालेलं नाही. इंद्रा, तू माझ्यापासून जरी गोष्टी लपवत असलास ना तरी काय घडलंय याचा अंदाज मी लावू शकते. फक्त मला तुझ्या तोंडून ऐकायचंय म्हणून मी तुला सारखं सारखं विचारते. बुवांचं टेन्शन घेतलंयस का तू? हा? अरे नको काळजी करू, सापडतील ते. आणि माझं ऐक, तू त्यांना शोधत बसू नकोस. पोलीस आहेत ना, ते त्यांचं काम करतील.
राणे अगं या सगळ्या गडबडीत तुला सांगायचंच राहिलं. काय? मी आत्ता पोलिसांना भेटून आलो. हा, मग काय म्हणाले ते? ते म्हणाले की त्या असल्या मामल्यामध्ये त्याआधी त्या माणसाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं नाही ना हे असं चेक करतात. अरे देवा, अरे आई म्हणत होती की बुवा पण बोलता बोलता हे असंच काहीतरी बोलून गेले होते. नाही, त्यांनी तेच सांगितलं मला. त्यांनी सगळं हॉस्पिटलमध्ये चेक केलं, त्यांनी त्या तशा जागा पण तपासल्या, पण तसं काय झालेलं नाही. म्हणजे बुवानी नक्कीच तसं काय करून घेतलेलं नाही बघ. देवाच पावला म्हणायचं. माझे बुवा सुखरूप असू देत आणि लवकर सापडू देत बाबा. इंदिरा, मी म्हणाले ना, बुवा सापडतील, नक्कीच सापडतील. तू चिंताच करू नकोस. इंदिरा, राणी आणि तुझ्यात काय सुरू आहे हे मला कळायला हवं. इंदिरा, कळायलाच हवं. इंदिरा, हे इंदिरा, उठ. बेडवर जाऊन झोप. इथे अवघडशी. उठ. बुवा कुठे गेलाय तो तुम्ही? जिथे कुठे असाल तिथून प्लीज परत या, नाहीतर राणी आणि माझ्यातलं अंतर असंच आणखी वाढत राहील. बघ बघ बघ, आज ना मला एक सोहळा असल्यासारखं वाटतंय उर्मिला. राणीच्या बापाची ही अवस्था झाल्यापासून मला काय वाटतंय ना, काय फील होत आहे हे मी एक्सप्लेन नाही करू शकत आहे. हो ना विक्रांत, हे वर्ष आपल्यासाठी लकी ठरणार आहे. आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा यावर्षी पूर्ण होणार. ऑफकोर्स वर्षाच्या सुरुवातीला हा एक्का आपल्या हातात आलाय ना, आता ती हुकमाची राणी आपलं काही वाकडं करू शकणार नाही. बघ बघ,